कथा निष्ठा. लेखक जयवंत आवटे. सादर करते दिव्या माया प्रकाश. कालचा दिवस कितीही कष्टाचा आणि रात्र तशीच त्रासाची गेलेली असो, तरीही पहाटेचा गार वारा अंगावर घेत भीमा प्रसन्न मुद्रेनं सपराबाहेर यायचाच. पानाड बसलेल्या पाखरांचा किलबिलाट त्याला सुगम संगीत वाटायचा. अजून उजाडलेलंही नसायचं, पण सरावलेल्या पायांना मळलेल्या वाटेचा अंदाज असायचा. तो तरातरा चालत दहीवरानं भिजलेल्या गवतावरनं पाय घाशीत विहिरीकडे जायचा. वाटेतल्या पानाफुलांना त्या स्पर्शानं जाग यायची आणि सूर्यकिरणांच्या सोनसळी अभिषेकाला सज्ज व्हायची. पण ह्या साऱ्या हळूवार घडामोडीत भीमाचे निम्मे अर्धे कपडे ओले चिंब व्हायचे. डबक्यातल्या पोरासारखं बेभान होऊन तो विहिरीत उसळी मारायचा. मग रवी घातलेल्या ताकासारखा विहिरीतला पाण्याचा थेंब न थेंब घुसळू लागताच घडीत बसलेली पाखरं पंखांची 2 पिसं तिथंच ठेवून उडून जायची. त्याच्या डुबक्यांनी गड्ड्या खोचांनी जईवरचा मारुती चिंब भिजून नेहमीपेक्षा उजळून निघायचा. त्याला त्याच्या हातातल्या द्रोणागिरी पर्वतापेक्षा भीमाचं जगणं मोठं वाटत असावं की काय, म्हणूनच तो रोजच्यापेक्षा अधिकच प्रखर तेजानं लखलखायचा. पावसाळ्यात पाणी वर तर उन्हाळ्यात पाणी खाली असायचं. गाळ उधसू नये म्हणून भीमानं थोडं धीरानं घ्यावं असं पाण्यातल्या माशांनाही वाटत असावं. पण विहिरीच्या पायऱ्या निसरड्या झालेल्या आहेत याचंही भान नसलेला तो अंग निथळत बाहेर येताना कधी कधी घसरायचा. जपून बरं का. हे लहानपणी आईचे आणि आता अलीकडचे बायकोचे शब्द त्याला आठवायचे. खेकड्यासारखा हातापायाचा आधार घेऊन तो वर यायचा. मारुतीच्या मूर्तीला नमस्कार करून काटे चुकवीत फुले तोडायचा. हराळी खुडून पिशवीत घालून सरळ मालकाच्या बंगल्यावर जायचा. हालमध्ये पिशवी मोकळी करून मागे फिरायचा. त्याला मालकानं दिवसभराचं काम सांगायची गरजच नव्हती. तो स्वतःचं शेत असल्यासारखा राबायचा. पावसाच्या थेंबाबरोबरच त्याच्या घामाचे थेंब त्या मातीशी एकरूप झाले होते. मालकावर त्याचं नितांत प्रेम होतं. त्याची निष्ठा अढळ होती. मालक आहेत म्हणून आपण आहोत हे तो कधीच विसरायचा नाही. संपूर्ण परिसरात मालकाचा उत्पादनात कोणी हात धरत नाही याचा त्याला अभिमान वाटायचा. मालकाला महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार मिळाला तेव्हा भीमाचा आनंद गगनात मावला नव्हता. तालुक्यातल्या 8-10 चारचाकी गाड्यासोबत घेऊन मालक गेले होते तेव्हा सोयाबीन काढणी चालू असल्यानं भीमाला जाता आलं नसल्याची सल त्याला अजूनही जाणवत होती. तो बायकोला म्हणालाही, मला जाता आलं असतं तर मालक मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं असतं, हा पुरस्कार माझ्या भीमाच्या हातात द्या, तोच हक्कदार आहे. बायकोनंही हसून उत्तर दिलं होतं, तुम्ही गेल्यावर मी इथं थांबते होय, मीही आले असते मालकीनबाईंसोबत. भीमाच्या कामाच्या बळावर उसाबरोबरच कोबी मिरच्यानं सारं शेत भरून जायचं. रोप लागण केल्यावर कधी कधी रात्रभर पाऊस पडायचा. सारं सपार गळायचं. भिजल्या अंथरुणावर बसून पाऊस थांबू नये म्हणून तो देवाकडं साकडं घालायचा. म्हणूनच पीक फुलून यायचं. जाता जाता तोडलेल्या 4-2 देटांनाही कोणत्याही माऊलीचा वटा भरून निघायचा. त्या भीमाला दुवा द्यायच्या, पण ह्याचं श्रेय तो स्वतःकडं कधीच घ्यायचा नाही. उलट शेजारच्या वसंताजवळ बसून भीमा म्हणायचा, असा मालक मिळणं नशीब. दावण गुरांनी भरलेली, शेत पिकांनी डवरलेलं पूर्वजन्माची पुण्याई, दुसरं काय. गुरांच्या धारा काढल्यावर रबरबीत दुधाची फेसाळलेली कासांडी पाहून बायको म्हणायची, उद्या संकष्टी आहे, जरा दही लावायला दूध ठेवा आपल्याला, लेकरालाही होईल थोडं. भीमा समजुतीच्या सुरात म्हणायचा, नको असलं पाप करायला. उद्या आणखी एखादं मुलबाळ झाल्यावर मालक स्वतःच म्हणतील लिटरभर ठेवा म्हणून, तेव्हा लाव काय लावायचं तेवढं दही. असं म्हणून दूध घेऊन अभिमानानं भीमा डेअरीकडे जायचा. मोकळं पातेलं हातात घेऊन बायको त्याच्याकडे पाहतच राहायची. तिला त्याच्या निष्ठेची काळजी वाटायची आणि कष्टाचं कौतुक वाटायचं. भीमाला अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर सालगडी म्हणून राहावा यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली होती. पण भीमा त्यांना नम्रपणे नकार द्यायचा आणि आजही तो विचारणाऱ्या प्रत्येकाला तेच सांगतो. दिनक्रमात कोणताही बदल न करणारा भीमा आज लवकरच विहिरीजवळ आला. ऊस गेल्यामुळं मळ्यातून गावातलं दिवं दिसत होतं. मोकळ्या रानावर एकवार नजर फिरवून त्यानं विहिरीत उडी मारली. गदागदा पाणी हलवलं. वर येत असताना मारुतीच्या मूर्तीला नमस्कार केला.
फुलं आणि दुर्वा पिशवीत घातल्या आणि मालकाच्या घरी निघाला. आज मात्र त्याच्या पायांना गती नव्हती. उद्या त्याला बायकोला घेऊन तिच्या माहेरी जायचं होतं. तिला तिथंच सोडून आपल्या आईवडिलांना भेटून यायचं होतं. लहानग्याला, बायकोला व स्वतःला धडूत कपडा घ्यायचा होता. हे सारं करून दिवसाबरोबर धारला संध्याकाळी परत यायचं होतं. थोडा उशीर होईल, पण जमल सगळं, असं सगळं नियोजन होतं. पण हा प्रवास एसटीचा होता. मालक मळ्यात आल्यावर त्यांची बुलेट आपण किती हौसेनं धुवून पुसून ठेवतो. कधीतरी धाडस करून चालवायलाही शिकायला पाहिजे होती. मग आपण आपल्या बायकोला घेऊन रुबाबात गावाला गेलो असतो. हे पाहून गावाचं डोळं दिपलं असतं आणि मालकाचाही ऊर भरून आला असता. मालकानं अभिमानानं साऱ्यांना सांगितलं असतं, बघा माझा भीमा स्वतःचं शेत असल्यागत राबतो, म्हणूनच हक्कानं रुबाबात जगतो. असा गडी मिळायला भाग्य लागतं. आज बंगल्यावर गेल्यावर मालकाला 5,000 रुपये मागायचे होते. 5,000 काय, 7,000 घे, असं म्हणून मालक आपल्या खिशात नोटा घालल. नको नको म्हणताना आपली पुरेवाट होईल. मालक प्रेमानं म्हणल, अरे तुझ्यामुळंच तर शेतात बरकत आहे. तुला नाही द्यायचं तर द्यायचं कुणाला? मीच तुला म्हणणार होतो, भीमा जरा उसंत घे, जरा गावाशिवाला जाऊन ये. बरं झालं तूच निर्णय घेतलास. मंदिरातलं साधं पाणीही दगडी गोमुखातून बाहेर येतं तेव्हा ते तीर्थ होतं. तसं आपण बंगल्याबाहेर आल्यावर धन्य धन्य होऊन जाऊ. भीमा अशी सोनेरी स्वप्न रंगवतच बंगल्याजवळ आला. रोज तो सराईतपणे हॉलमध्ये जाऊन पिशवी उलटी करायचा, पण आज त्याचा पाय जड झाले. दबक्या पावलांनी तो आत आला. हॉलमध्ये कुणीच नव्हतं. त्याच्याच पाठीवरून आणलेली धान्याची पोत्याची रास बंगल्याची शोभा वाढवत होती. भीमानं रोजच्या प्रमाणे पिशवी उलटी केली. फुले आणि दुर्वा टेबलावर पसरली. मोकळी पिशवी घेऊन बराच वेळ तो तिथे थांबला. मालक, अहो मालक, असं म्हणून हाक मारताच देवळात घुमावा तसा आवाज घुमला. आज जाऊन मालक आहेत का पाहावं असं त्याला वाटलं, पण छाती झाली नाही. मालक आत आपल्या बायको मुलांसोबत गप्पा मारत होते. ऊस गेला, बिलं आली, त्याचं नियोजन चाललं होतं. बायकोला गंठण, पाटल्या आणखी मोठ्या करण्याचा बेत त्यांचा सुरू होता. आणखी कुणाची जमीन विकायला निघते का ह्याचा अंदाज घ्यायचा चालला होता. भीमानं पुन्हा हलक्या आवाजात हाक मारली. मालक घरात आहेत का? कोण, भीमा का र? काय नाही, फुलं ठेवली म्हणतोय. ती काय रोजच ठेवतोस? बरं जा आता, मालक आतूनच बोलत होते. तसं नवं, जरा काम होतं. खांद्यावरच्या टॉवेलशी चाळा करीत भीमा बोलला. आता काय, चहा पाहिजे काय? जरा लवकर तरी यायचं होतंस. नाही, दुसरं काम होतं. मालकाची बायको हळूच बोलली. जावा की बाहेर, नाहीतर ही बैदा आत यायची. आधीच अंगणातनं हॉलमध्ये आली. पायातली चप्पल डोक्यावर घ्यायची सवयच लागली आहे तुम्हाला. अगं गप की, ऐकू जातं बाहेर सगळं. असं राबणाऱ्या गड्यांना टाकून बोलल्यावर बैलाबरोबर आपल्याला जुंपून घ्यावं लागल. मग बोलावून बसा पाटावर आणि द्या जावयाचा मान त्याला. स्वतःला सावरून मालक बाहेर येत म्हणाले. बोल, काय म्हणतोस? जरा नड होती जी. कसली र नड? मळ्यात भाजीपाला हाय, धान्य हाय, खायला प्यायला चारी चित हाय. चहाला कब्बर दूध ठेव म्हणून सांगितलंय. आणखी काय पाहिजे तुला? जरा पैसे पाहिजे होते. खाली बघून भीमा कुजबुजला. मालकाचा चेहरा पडला. सोफ्यावर बसताना त्याच्या तोंडून शब्द गेले. बस बघू, काय म्हणतोस मला काय समजेना गड्या. भीमाला काय बोलावं काय करावं हे समजेना. तो तसाच उभा होता. अरे बस म्हणतोय ना, बस असा फरशीवर सप्पय. तू आणि मी काय वेगळं आहे का? भीमा फरशीवर बसला. तर हातानं फरशी ओली झाली. टॉवेलनं हात पुसून भीमा तसाच बसून राहिला. कसला पैसं? कशासाठी सांग तर खरं. मालकाच्या शब्दांनी भीमा भानावर आला. लय दिवस झालं घराकडे गेलो नाही. आईबापाला धडूत कपडा घ्यायचा आहे, बायकोला माहेराला जायचं आहे, म्हणून 5,000 पाहिजे होते. कमी चालतील म्हणा. 5,000? मालकाचा चेहरा पडला. होय जी, जरा कमी दिलं तर चालतील म्हणलोच की. थोडा वेळ कुणीच काहीच बोललं नाही. ती जेवघेणी शांतता भंग करीत मालकानं उसासा सोडला. अरे भीमा, असं म्हणून त्याच्या खांद्यावर हात ठेवायला पुढं केला, पण लगेच हात मागं घेऊन पायावर टाकलेला दुसऱ्या पायाचा तळवा तो चोळू लागला. अरे भीमा, खुळा का काय तू?
उसं गेली, बिलं आली, पण पै पाहुण्या आणि गावकऱ्यांसारखं तुलाही वाटलं म्हण की मालकाचं घर भरलं. तसं नसतं राजा. अरे ही शेताची मेहनत, खतं, बी बियाणं हा खर्च बघतोयस तू. आता ही पाटीलकी मिरवायची म्हटल्यावर नुसतं बुलेट घेऊन फिरून चालत नाही. राजकारणात पद प्रतिष्ठा लागते बाबा. राहू दे आमदारकी, पण निदान पंचायत समिती तरी पदरात पाडून घेतली पाहिजे की नाही? त्यासाठी लोकांना काय हवं ते बघायला लागतं. मंत्री संत्री गावात आल्यावर त्यांना घरी आणायला लागतं राजा. त्यांचं पाय धुवून घरच्या माणसानं ओवाळायला लावायला लागतं. तेव्हा कुठं नशीब असेल तर तिकीट भेटतं. निवडून यायच्या गोष्टी तर वेगळ्याच. त्यासाठी पाण्यासारखा पैसा आलाच. आता जुन्या वाड्यात ते शक्य नाही, म्हणून बंगला बांधायला काढला. वाडा उतरायचा ठरवला तेव्हा वाटत होतं त्याच्या लाकूड फाट्यांनी, खिडक्या दरवाजांनी तुला मळ्यात चांगलं घर बांधून द्यायचं. पण कशाचं काय? वाडा उतरायला गड्यांनी बंगल्यांची किंमत मागितली. त्यांना सगळं देऊन मग पुढचं काम कसं करायचं म्हणून जीवावर धोंडा ठेवून वाड्यात निघालेल्या सागवानाच्या बदल्यात सगळा बसारा गावाभर टाकून घेतला. तुला काय वाटतं? तुला गळक्या सपरात ठेवून मला ह्या बंगल्यात समाधान वाटतंय? नाही र राजा, काळीच तिळतीळ तुटतं माझं. मालक हताशपणे पुढं बोलू लागला. अरे हे चालवताना जीव गळ्याला येतोय माझ्या. ज्याचं दुखणं त्याला माहीत. हे साल कसं काढायचं ह्याचा विचार करतोय मी. भीमा आ वासून ऐकत होता. त्याच्यासाठी हे सारं नवीनच होतं. हॉलमध्ये शांतता पसरली होती. घड्याळाची टिकटिक तेवढी ऐकू येत होती. तुला हे सांगितलं तर पटल? ह्या मालकाच्या शब्दांनी भीमा भानावर आला. काय काय म्हणाला? अरे तुला हे सांगितलं तर पटेल का? भीमाला काहीच समजेना. असा बावरू नको. प्रत्येकाला समस्या वेगळ्या बाबा. आता तुला नड हाय, तू मला मागितलंस. मी देऊ शकत नाही म्हटल्यावर दुसरीकडे मागत फिरशील, फाटकं तुटकं घालशील. पण माझ्यासारख्यानं काय करावं? पोकळ वासा ही म्हण उगाच निघाली नाही. गुदस्ता जमीन खरेदीचं हप्तं थकल्यात. माणसं गोड बोलून अडीअडचणी सांगून जमिनी गळ्यात घालतात, पैसे घेतात. मग मागणं बहिणी, जावा, दीर, भाऊजाई उठून बसतात, नोटिसा पाठवतात. पाण्यासारखा पैसा जातो त्या कोर्टात. त्यात ही सोसायटी बोलवत्या. मागच्या 2 महिन्यात 2 विहिरीवर 4 बोकडं कापली. वाढून कंबर गेली तुझीच. पण पैशाचं काय ह्याचा विचार केलास कधी? इतर देण्याचं काय विचारूच नकोस. आता हे सांगायलाही लाज वाटते. आणि तुला पटल का तरी? बाबा मलाच नड आहे उद्या 5,000ची. वकिलाची फी द्यायची आहे. 2 दिवसात तारीख आहे कोर्टाची. मी कुणाला मागावं, कुणाकडे हात पसरावं बरं? भीमा खजील झाला. ओशाळलेलं मुख घेऊन बंगल्याबाहेर पडला. अरे भीमा म्हणून मालकानं हाका मारल्या, पण भीमा तसाच चालत राहिला. मालकीनातून पाहत होती. भीमा जाताच ती बाहेर आली. दोघांनी सुस्कारा सोडला. गेला का बघा बरं, असं म्हणून मालकिनीनं खिडकीतून पाहिलं. तो दिसायचा बंद झाल्यावर दोघांच्या हसण्याचा आवाज बंगलाभर घुमला. बरं झालं वाटेला लावलासा. गरिबाची जातच माजुरी. खायला प्यायला मिळतं पोट भरून म्हणून समाधान नाही, वर गावं फिरू वाटतात. मालकीन बडबडत होती. आता उसं गेली, केळी कापली, पैसा डोळ्यात भरला असल, आलाय उजडायला. बोटातल्या अंगठीशी चाळा करत मालक बोलला. अगं म्हणून तर त्याला खोटं नाटं सांगितलं माझी नड आहे म्हणून 5,000ची. सत्ताधारी जनतेला सांगतात बघ राज्यावर कर्ज डोंगर आहे म्हणून, तिजोरीत खळखळाट आहे. तसं ऐकल्यावर लागला भोवऱ्यागत डोळे फिरवायला. हो मी बघत होते पडद्याआडून. तरी मला काळजी वाटत होती. थोडं देतो म्हणताय की काय, पण तुम्ही तर लयच तयारीच निघाला. अगदी नट सम्राटच. खिस्स झाडलं तर 10,000 निघतील. पण काय गळा काढला असा, किती अडचणी सांगितल्या असा. क्षणभर मलाच खरं वाटलं बया. विजयी मुद्रेनं मालक म्हणाला. अगं हाताखालची राबवून त्यांच्या घामावर तुपातलं खायचं म्हटल्यावर असा अभिनय करावा लागतो. पिढ्यानपिढ्या हेच चालत आलंय. अगदी लाखातलं बोललासा. आणि ही लोक आपल्या डोळ्याच्या माघारी काय काय विकत असतील ह्याचा नेम नाही. उगाच 6-4 महिन्यांनी गावाकडे पळतात व्हय. साठवलेलं कुठं लपवायचं? इकडं भीमा मात्र जड पावलानं सपराकडे चालला होता. त्यानं मळाभर नजर फिरवली, पण रोजच्यासारखं समाधान त्याला भेटलं नाही. मालकाला आपल्यासमोर परिस्थिती उघडी करावी लागली, त्यामुळे तो मेल्याहून मेल्यासारखा झाला होता. देवळातल्यासारखा वाकून तो सपरात शिरला.
पाळणा नसल्यामुळं लेकरू जमिनीवरच झोपवलं होतं. त्यानं त्याच्या अंगावरलं कांबळ व्यवस्थित केलं. भाकरी करताना बायकोचं भीमाकडे लक्षही गेलं नाही. तिला अजून बरीच आवराआवरी करायची होती. उद्या जायचं म्हटल्यावर जनावरांची वैरणं काढायची होती. मिरच्यांचा तोडा लांबला होता. खालच्या पट्टीला पाणी सोडायचं होतं. भीमाला जेवायला घालून ती लगेच सपराबाहेर पडणार होती. भीमा टेकून बसला. कुडाच्या आवाजानं बायकोचं लक्ष भीमाकडे गेलं. तव्यावरली भाकरी काढत ती म्हणाली, आता वाढून घ्या तुम्हीच. खावा गरम गरम भाकर. आणि ती मोटार तेवढी दुरुस्त करून द्या. मी बघते पाण्याचं. तुम्ही उद्याच्या तयारीला लागा. सकाळची एसटी पकडायची म्हटल्यावर उद्या काय काम बाकी ठेवायला नको. भीमा तसाच कुडाला पाठ लावून बसला होता. तो जागचा हलत नाही हे बघून बायको म्हणाली, उठा की आता, ताट घ्या आणि पाणीही. नको, एवढी काय गडबड आहे? जेवतो पुन्हा भूक लागल्यावर. पैसे मिळाले नाहीत. का? उद्या देतो म्हटलं असतील. माणूस काय कमरेला बांधून फिरतो थोडाच. अगं उद्या काय देतायत ते? त्यांच्याच अडचणी डोंगरा एवढ्या. आपण त्यांच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला पाहिजे होता. पैसे मिळाले नाहीत, उद्याही देणार नाहीत हे समजल्यावर भीमाची बायको कमालीची नाराज झाली. कसला अंदाज घ्यायचा होता? बायको हताश होऊन म्हणाली. कसला अंदाज काय? आपल्याला हे सगळं दिसतंय, पण त्याचा मागचा खर्च कुठं दिसतोय? न दिसायला काय झालं? पण मुठीनं पेरल्यावर सुपानं निघतंयच की. का कुठं ऊस रोगानं मेला, का केळी पावसात खुडली, शेतसरीनं कुठं हात आकडता घेतला न खर्च भागायला. अगं असं वंगाळ बोलू नको. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी तुला नाही समजायच्या त्या. न समजायला काय झालं? सगळं समजतंय. तुम्ही काहीही म्हणा, पण त्यांनी आपल्याला पैसे द्यायला पाहिजे होतं. तुला ते नाही समजणार अगं. तू तिथं ऐकायला पाहिजे होतीस. अगं बया, काय हे उलटच? पैसे दिले नाहीत म्हणून तुम्ही रागवायला चिडायला पाहिजे होतं. उलट तुम्हीच वाईट वाटून घेताय. कमालच आहे बाई तुमची. भीमा म्हणाला. होय खरं, पण त्यांचंही बरोबर आहे. आपल्याला नड असेल तर आपण 100 जणांजवळ मागू शकतो, पण मालकानं कुणामोरे हात पसरायचं? इज्जतीनं राहावं लागतं. पैसे मिळाले नाहीत म्हणून दुःख नाही, पण आपण मालकाच्या दुखण्यावर बोट ठेवलं ह्याची सल वाटते बघ. काहीतरी बोलावं म्हणून बायको बोलली, असू दे, उगाच जीवाला घोर लावून घेऊ नका तुम्ही. तुम्हाला ते काय सगळं माहीत होतं का? दिवसभर भीमाचं लक्ष कामावर नव्हतंच. सरावलेल्या अंगानं तो कामाचा निटपारा करत होता. बायकोला सुद्धा त्याच्यासमोर जाणं अवघड वाटत होतं. पैशाचं काय, उद्या जायचं की नाही हे विचारायलाही नको वाटत होतं. अंधार पडायच्या अगोदरच भीमा लहान बाळाला घेऊन सपरापासून लांब जाऊन बसला होता. तो बायकोसमोर जायचं टाळत होता. सूर्य मावळतीला निघाला. कावळ्यांची शाळा सुटली. थव्यांनी ते विसाव्याच्या झाडाकडे निघाले होते. मळ्यातून घराकडे निघालेली बायका माणसं भीमाला बोलावित होती. भीमा निर्विकारपणे उत्तरं देत होता. लाडका बंड्याही शेपूट हलवत पायाजवळ घुटमळून गेला. पण नेहमीचा प्रतिसाद नसल्यानं त्यानंही सरीतली टोकणी खायला आलेल्या पारव्या आणि साळुंख्यांकडे लक्ष वेधलं. पोराला घेऊन आत या, सांच्याला बाहेर बसवू नये. बायकोच्या शब्दांनी त्याला उठणं भाग होतं आणि त्याला भूकही लागली होती. सकाळपासून तो जेवलाही नव्हता. भीमा आत येताच बायको म्हणाली, काही मनावर घेऊ नका सकाळचं. पैसे नाहीत दिलं तर राहू दे जायचं. आहेच काय त्यात? बायकोनं हळूच डोळ्याला पदर लावल्याचं भीमाला मावळतीच्या अंधारातही स्पष्ट दिसलं. माफ कर मला. भीमाच्या शब्दांनी बायकोच्या डोळ्याचं आभाळ फाटलं आणि धरणीमाईसारखंच तिचा पदर अश्रूंनी चिंब भिजला. भीमाला काय बोलावं कळेना. त्यानं तिच्या खांद्यावर हळूवार हात ठेवला. त्याच्या प्रेमाच्या, मायेच्या आणि विश्वासाच्या स्पर्शानं ती भानावर आली आणि आईच्या कुशीत शिरावं तसं त्याला बिलगून म्हणाली, जायला मिळणार नाही म्हणून मला वाईट नाही वाटत धनी, पण असं खांद पाडून बसलेला नवरा बघायची सवय नाही मला. तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य आहे बघा. वाटल्यास हे गाव सोडू, नाहीतर राब राब राबवून स्वतःला हितच गाडू, पण असं उदासीन होऊ नका जी. भीमानं बायकोला बायको म्हणून अनेकदा जवळ घेतलं होतं. त्याची ऊब त्यानं अनंत वेळा अनुभवली होती, पण वात्सल्याचा, ममतेचा गारवा तो पहिल्यांदाच अनुभवत होता. अंतरंगातील 10 दिशा उजळून निघाल्या होत्या आणि बाहेर मात्र अंधार पडला होता. रातकिड्यांचा आणि बेडकांच्या पिल्लांचा आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता.
कुडातूनच येणाऱ्या वाऱ्यानं चुलीतली आग अधिकच फुलून आली. इतक्यात बाहेरून आवाज आला, भीमा, अरे भीमा, हायस का आत? भीमानं थोडं कलतं होऊन बाहेर पाहिलं. कोण, नागू आबा काय? होय होय, मीच हाय. या आबा, चहा ठेवतो. नको नको, तू अगोदर बाहेर ये. भीमा बाहेर आला. आबा, काय काम काढलत? काम साधं आहे पण अर्जंट आहे. गावात तुझ्याशिवाय कुणाला जमणार नाही म्हणून आलोय बघ. बरं झालं भेटलास. काय काम आहे ते सांगा तर खरं. अरे, पाईपलाईन खांदायची आहे. नाही आबा, मी दिवसभर गुंतून आहे मालकापाशी. नागू आबा मध्येच म्हणाले. अरे ते काय मला माहीत नाही वय. काम रात्रीचं आहे आणि रस्त्यावरून पाईपलाईन न्यायची आहे. रात्री उकरायची, तेवढीच पाईप टाकून माती आड करायची. सकाळी वर्दळ असते रस्त्यावर, त्यामुळं कुणाचा घोटाळा नको. नवरा बायको 4 दिवसात संपवून टाकाल. नको, तुम्ही आपलं लमाणीच बघाजी. बघितलं की, अगोदर त्यांच्याकडेच गेलो होतो, पण त्यांचं मत पडलं रोज संध्याकाळी जमायचं नाही, दिवसा काढतो. आता ते कसं शक्य आहे? दिवसा वाट अडवून चालणार नाही. JCB घालावा तर इतरांच्या पाईपलाईन असतात आडव्या तिडव्या. दुसरा काय मार्ग नाही का? भीमानं प्रश्न केला. मग कशाला बाबा, ऊस वाळायला लागलाय, डोकं फिरलंय नुसतं. गावात चर्चा केली तर सगळे म्हणाले हे काम फक्त भीमाच करू शकतो, त्याच्यातच तेवढी रग आहे. म्हणून तुझ्याकडं आलो बघ. आणि हे बघ, पैशाची काही काळजी करू नको, म्हणशील तेवढं देतो. 4 दिवसात खेळ खल्लास. 4 दिवसात होणारं काम नाही. माळ्याच्या वस्तीवर झाडं मोठी आहेत, ती मुळ्या धामणीगत पसरल्या असतील. चांगला आठवडा घेईल ते. होय की, म्हणून तर त्याचा मोबदला देतोय, म्हणशील तेवढा. 5,000 देणार? 5,000 लय होत्यात गड्या. JCBनं काढलं तर 1,000त होईल. आबा, माणसाची आणि यंत्राची तुलना करू नका. आणि मला असं बाहेर काम करणं योग्य बी वाटेना झाले. लोक म्हणतील मालक पैसे देत नसल म्हणून भीमा बाहेर कामाला जातोय. उगाच आपल्यामुळं मोठ्या माणसाला बट्टा. तसं नाही भीमा, तू माझी नड जरा समजून घे. मी चुकून बोललो गड्या. दगडाखाली हात घावलं की माणूस काही तोंडाला येईल ते बोलतो. माझं बोलणं मनावर घेऊ नको. आणि तुला काय, मी कायम कामावर ठेव म्हणतोय वय. पण आता पणबिन काय काढू नको. तुला 5,000 देतो, मग तर झालं. 5,000 म्हटल्यावर भीमाचे डोळे चमकले. आत बायकोला उत्साह आला. तिला उद्याचं नियोजन दिसू लागलं. बायको आतून म्हणाली, नव, ऐकू आलं का? भीमा आत गेला. बायको हळूच म्हणाली, आता नको म्हणू नकाजी, पैसे देतायत, लक्ष्मी चालून आल्या. भीमाने बाहेर येऊन आबाला विचारलं, पैसे कधी देतो म्हणताय, म्हणजे उद्या सकाळी मिळतील का? दिवस उजडायला मग तर झालं. पायपा सोल्युशन आणलंय नव? होय बाबा, सगळं उशाला घेऊन झोपतोय 4 दिवस झालं. भीमा म्हटला, बटरी घेऊन या शेतावर, टिकावानी फावडं घेऊन मी येतो, लागू आजच कामाला. बरंच झालं की, देवच पावला म्हणायचा. तुम्ही व्हा पुढं, असं म्हणून भीमा सपरात शिरला. आत बायकोच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. उद्याच्या पैशाचा प्रश्न सुटला म्हणून तिला आनंद होणं साहजिक होतं. लागवडीची मोकळी पोती बाजूला सरकवून भीमानं खोरं फावडं बाहेर काढलं आणि बायकोला म्हणाला, मी जातो तिकडं, तू लेकराची काळजी घे. सगळं आवरल्यावर ये, आणि कंटाळा आला असेल तर झोप. भाकरीच्या पिठाचा हात परातीत धुता धुता बायको म्हणाली, आव थांबा, मी कुठं येऊ अंधारशी एकटीच, आणि सकाळपासून उपाशी हायसा. भाकरी खावा लगेच. पळायला काय झालं, जाऊ की दोघंही संगटच. चवड्यावर बसून भीमानं भाकरी खाल्ली. बायकोनंही पटापटा आवरलं. सायकलला खोरं फावडं अडकवून दोघं नागू आबाच्या शेतावर आली. पौर्णिमेच्या चंद्राभोवती प्रकाशाचं खळ झालं होतं. त्याचं अस्तित्व साऱ्या शिवारावर जाणवत होतं. गणू आबानं लाईटची सोय करून ठेवली होती. लेकराला झोपवून दोघं कामाला लागली. भीमा माती उकरत होता. बायको पाट्या टाकत होती. भीमाचा ढिगारा चरीत घसरू नये म्हणून ओल्या ढिगाला लहान बाळासारखं हळूवार थोपटायला लागायचं. हे काम दोघांच्याही सरावाचं नव्हतं, तरीही कामाचा उरक चांगला होता. भीमाच्या अंगावरील घाम चांदण्यात चमकत होता. बाई माणसाला मोकळ्या अंगानं काम करता यावं म्हणून गणू आबा शेतातल्या घरात जाऊन बसला. आता दोघांना उसंत नव्हती.
पहाटेपर्यंत दोघं राब राब लाभली. कमरेचा काटा झाला. पाईप अंथरून माती आड केल्या. रस्ता रहदारीसाठी व्यवस्थित केला. नागोआबा खुश होऊन म्हणाला, शाब्बास पट्ट्या, आता 5-6 दिवसात काम पुरं होते. जीवाला लय घोर होता बघ. भीमा घाम पुसत बोलला, आबा समाधान झालं नव? समाधान? अरे उगीच गाव म्हणतंय वय, हे काम भीमाशिवाय शक्य नाही. लय राबलास गड्या. आबा एक बोलायचं होतं. बोल की, असा डचमळू नकोस. जे काय मनात आहे ते बोलून टाक. नव, पैसे अगोदर मिळालं असतं तर बरं झालं असतं. अगोदर कसलं र, काम सुरू झालंयच की. सांग किती पाहिजेत तुला? 5,000 म्हणजे सगळंच. आबा घरात गेला, पैसे घेऊन आला आणि बंडल हातात देऊन भीमाला बोलला, हे घे, पण काम पूर्ण झालं पाहिजे. ऊस वाळायला लागलाय, हुत्याचं नव्हतं होईल. पीतबीत नाहीस नव? नाहीतर तुझ्याकडे हेलपाटं घालून पाय मोडत्याल माझं. नाही आबा, लेकराची शपथ, काम पुरं करीन मग तर झालं. पाठीमागे उभी असलेली त्याची बायको बोलली, होय होय दादा, आम्ही तसं कसं अपुरं ठेवू? तुम्ही तर देवावानी भेटलासा. तुम्हाला अडचणीत आणून नरकात जाऊ की आम्ही? ताई, तसं म्हणू नका. तुम्हीच मला वेळेला भेटला. या दोघं संध्याकाळी आणि जेवण करत बसू नका, मी डबा आणतो घरातनं. भीमाच्या बायकोला आतून बरंच वाटलं. एसटी काय वेळेवर आहे? उशीर झाला तर धारा काढून सरळ कामावर येता येईल. नवरा बायको सपराकडे आली. अंगातील थकव्यामुळं दोघं एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. भीमानं अंगात टिकाव खोरं टाकलं आणि पहाटेच्या गार वाऱ्यात पिशवी टॉवेल घेऊन विहिरीकडे गेला. त्यानं नेहमीप्रमाणे विहिरीत उडी मारली. तापल्या अंगानं पाण्यात पडल्यावर भीमाला बरं वाटलं. वरती येऊन मारुतीला नमस्कार घातला. फुलं घेतली, हराळी खुडली आणि मालकाच्या घराकडं झपाट्यानं चालत गेला. चप्पल बाहेर काढून हॉलमध्ये आला. मालक आत होते. त्यानं पिशवी अडकवली आणि म्हणाला, मालक, फुलं ठेवलेत? बरं, मालक हळू आवाजात म्हणाले. काल पैसे दिले नाहीत म्हणून भीमा रागवला असणार हे ओळखून मालक जास्त काही बोलले नाहीत. भीमा गेलाय याचा अंदाज घेऊन दोघं बाहेर आली. गेला वाटतं, बायको हसत म्हणाली. हो, गेला लगेच अंग चोरून. काल त्याला पटातच घेतला, मग आज काय बोलतोय? असं म्हणत मालकांनी फुलांची पिशवी खाली ओतली. गुलाब, प्राजक्त, सदाफुली, हराळी आपापल्या सुगंधाचे आणि रंगाचे अस्तित्व दाखवत होती. आणि त्याच ढिगामध्ये भीमानं जाणीवपूर्वक ठेवलेल्या कष्टाच्या घामाचा सुगंध घेऊन आलेल्या 5,000च्या नोटा आपल्या निष्ठेच्या रंगानं मालक आणि मालकिनीचे डोळे दिपवत होता. कथाकार जयवंत आवटे.